डर गई मैं तो। ऐ जो डर गया वो मर गया। तू डरा मेरे को आणि मार एकदाची। घाबरटच आहेस की शितले तू एवढी खुश कायस? आज ट्रेनिंगला गेलाय ना म्हणून म्हणून तू खुश आहेस? तुमच्या दोघांचा नाहीतच प्रॉब्लेम आहे। दोघं बी एकमेकांपासून लांब जाणार म्हटल्यावर तुझं तर थोबाड पडाय पाहिजे की। का थोबाड कशा पडाय पाहिजे? अगं तू गेलाय म्हणून। नाही उलट मी तर लई म्हणजे लईच खुश आहे। आता गेलाय म्हणजे लवकर परत येईल आणि एकदा का परत आला की मग लग्न कुणाचं? आमचंच की माझं आणि आजाचं। आधी घरी सांगा। त्याची काय गरज पडेल असं वाटत तर नाही मला। का पळून जाऊन करणार आहे का काय लग्न? ऐ शीतल पवार नाव आहे माझं। मी काय अशी पळून बिळून जात नसते। सांगणार बी नाही पळून बी जाणार नाही मग कसं होणार आहे तुमचं लग्न? घरचे ठरवणार। हा घरचे तुझं लग्न आजवर ठरवतील? ठरवतील नाही ठरवाय सुरुवात बी केलीये। ठरवाय सुरू बी केलंय म्हणजे नाना माझं स्थळ घेऊन अजिंक्यच्या घरी गेलते। काय सांगतेस? होय कधी? परवा। कसं काय? मी घरी नानांचं आणि आईचं बोलणं ऐकलं की पत्रिका घेऊन समाधानाकडे म्हणजे आजाच्या मामाकडे जायचंय आणि तिकडनं एकदा का होकार आला की मग पुढचं बघायचं। अगं कसली मोठी न्यूज दिलीस तू। अगं हो हळू बोल। आता जास्त काय बोबाटा करू नगस नाही तर उगाच कुणाची तर नजर लागल। पण शितले तुमच्या दोघांच्या बी लग्नात मी दोन्ही हातावर मेहंदी काढणार आहे बघ। काढ आजाला बी माहित असेल ना सगळं? त्या शाण्याला तर आधीपासूनच माहित होतं मलाच माहित नव्हतं आणि माझा तर विश्वास बी बसना। पण जेव्हा नाना पत्रिका घेऊन अजिंक्यच्या घरी गेले हे मी स्वतः बघितलं तेव्हा मला पटलं। माझं तर पाय जमिनीवर राहणार म्हणून आजाला फोन केला तर म्हणला मला माहितीये तुला सरप्राईज द्यायचं म्हणून सांगितलं नाही। शितले तुझं लग्न एवढं सजासजी होतं हे ऐकून लई भारी वाटलं बघ। आजाच्या घरी तर लग्नाची तयारी सुरू बी केली। मला आधीच कळायला पाहिजे होतं। तयारी सुरू केली म्हणजे? आजाच्या नावावर काय नाही ना म्हणून जीजीनं बक्षीस पत्र केलंय। त्यांचं घर आजाच्या आणि जयडीच्या नावावर अर्ध केलंय। म्हणजे तयारी जोरदार सुरू केली आहे। तर आता मी फक्त कसम परतची वाट बघते। त्या दिवशी मी बी आजाबर आयुष्यभर राहायची शपथ घेणार आहे। शितले नुसते स्वप्न रंगवत बसू नको परीक्षेकडे पण लक्ष दे। फेल बिल झालीस तर आजाला आवडणार नाही माहित आहे ना? ऐ आता आपण कुठल्या बी परीक्षेत फेल होत नसतोय आणि जर घरी कुणी लग्नाचा विषय काढला तर जास्त त्यावर बोलू नको। होय ग मी जास्त काच बोलणार नाही। मला माहितच नाही असंच दाखवणार आहे। हा यास्मिन आता सगळं मनासारखं घडलंय। एकदा का बोला चालीचं ठरलं ना तर आमच्या घरी लग्नाची तयारी बी सुरू झाली असेल। काय बाई बघता बघता शितलीचं लग्न बी जुळलं। अजून जुळलं नाही। आता काय राहिलंय अजून जुळायचं? अजून शितलीनं होकार नाही दिला पण मला खात्री आहे ती हो म्हणल। अगं होय आपण बोलूच तिच्याशी पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? काय? अगं भैयाची आई काय म्हणाल्या सुपारीचा कार्यक्रम लवकर करू म्हणून। कधी करायची तयारी काय विचार केलायस का? अरे कुठे गेला होता तुम्ही दोघं बी? जित्याचं काम होतं ट्रॅक्टर बघा गेलतो नांगरायसाठी। अरे भैयाच्या आई येऊन गेल्या। काय ते आपल्या घरी आले होत्या? म्हणजे लग्नाची बोलणी करायला काय? ओय शीतल पसंत आहे त्यांना पत्रिका बी जुळती हे सांगायला आलत्या। आता लग्नाची बोलणी करायला पाहिजे। होय लग्न नंतर करूया असं त्यांचं मत आहे। सुपारी आत्ता लवकर करूया म्हणतात। चालते की मग काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम म्हणजे आपली काय तयारी आहे का? अहो नाना तयारी करायला पाहिजे। त्याला काय पर्याय नाही सगळंच कसं आपल्या मनानं होईल। अहो त्यांचा बी विचार करायला पाहिजे ना आपली पुरीची बाजू आहे।
वय आप्पा म्हणते ती बरोबरच आहे. बरोबर आहे, खर्चाची बाजू पण बघायला पाहिजे ना, नाही तर सगळी गडबड होईल. ना तुम्ही नका त्याची काळजी करू. आता काय काय करता येते की नाही ते बघूया. हं? म्हणजे ऐनवेळी तारांबळ नाही होणार. बरोबर आहे जितेच. हे सुमन, तुझा आतनं आपल्या खोलीतनं ती फाईल घेऊन ये. ना मी काय म्हणतोय, आता काय करता येईल की नाही त्याचा विचार करूया. आणि असं बी ती काय लगेच उद्या सुपारी फोडूया असं थोडीच म्हणणार आहेत तेव्हा. 10-15 दिवसात तरी टाइम राहवलच की आपल्याला. वय तयारीला तेवढे दिवस बाद झाले की. ठीक आहे. पासबुक दे. सुपारीचा कार्यक्रम आपल्या दारातच करायला पाहिजे, आणि नाही म्हणलं तरी गावातली 100-1 लोक तरी येणारच. ना मी काय म्हणत होतो, सगळं कार्यक्रम एकत्रच झाला असतं तर. अरे होय, पण त्यांना तसं नकोय ना. मग दारातच करू. म्हणजे बघा, जेवण झालं तर मंडप आणि बाकी काही किरकोळ खर्च होणारच की. तरी किती खर्च होईल अंदाजे? तसं बघा एक 50-60 हजारावर जाईल की. एवढं? होय ना तेवढा खर्च होईलच नाही का? होय जाईल की. आणि त्यांनी जेवण चांगलं पाहिजे, काहीतरी स्पेशल करा असं म्हटलं तर आणखीन खर्च वाढेल. अहो पण एवढ्या खर्चात एखाद्या गरीबाचं लग्न होईल की. आपण तेवढं तर करायलाच पाहिजे ना. आता ह्यो खर्च जर एवढा होणार असेल तर आपल्याला लग्नाच्या खर्चाचा बी अंदाज काढायला लागेल ना. होय, त्याच्या तयारीला आतापासूनच लागावं लागेल. सुपारीचं खर्च आताच्या सेव्हिंग मधनं होईल, पण लग्नाचा घोटाळा मोठा असेल. आणि बस्त्याचं पण बघावं लागेल. मग सुपारीला आपण फक्त गावातल्याच लोकांना बोलूयात, आणि पाहुणे रावळ्यांना आपण आवतन द्यायचंच नाही. वय फक्त गावातल्या लोकांनाच बोलूयात. आणि तसं बी दोन्हीकडनं गावातलेच लोक येणार की. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तेव्हा बी दोन्हीकडचं वराड एकच असणार आहे. अगं लग्नाला येणार दोन्हीकडचं वराड जरी गावातलंच असलं तरी सुद्धा बाह्याचा जनसंपर्क बघता आजूबाजूच्या 10 गावातली लोक येणारच की. मग त्यांना आपण सरळ सांगूया की निम्मा खर्च करूया म्हणून. अगं निम्मा खर्च करायचा ठरवला तरी ते आपल्याला जडच जाणार, ही लक्षात घ्या. मला पण हेच सांगायचं होतं, पण माझं कोण ऐकते.